सई, तू कायमच माझी गो टू पर्सन आहेस. थँक्यू फॉर ऑलवेज बिंग देअर. जयंतला मिळाली असेल का चिठ्ठी? चिठ्ठीला काय उत्तर दिलं असेल त्याने? दिलं असेल की नाही? तनू आणि जयंतच्या प्रेमाची सुरुवात त्यांच्या बोलण्यातून होणार. त्यासाठीच तर मी हा पुढाकार घेऊन चिठ्ठी लिहिली होती. आय होप त्याने उत्तर दिलंय. बघू आता जयंतने काय उत्तर दिलंय तनूला. मला तुमच्या हातचं जेवण आवडलं, थँक्यू. पण इतका सुंदर स्वयंपाक करणाऱ्या माणसाला भेटून त्याचं क्रेडिट द्यायला हवं, तरच मला समाधान मिळेल. चला, गाडी अपेक्षेप्रमाणे हळूहळू पुढे जाते. तर तनू, तुझ्या आयुष्यात आता नव्याने प्रेम येणार आणि तुझी खास मैत्रीण सई ते आणणार. जानू, जानू, ती स्वयंपाक करणारी व्यक्ती सई असू शकत नाही. सई मला चिठ्ठी पाठवू शकत नाही. मग कोण आहे? कोण आहे ती व्यक्ती जिच्या हाताला तुझ्या हातची चव आहे? कोण आहे जिच्याकडे तुझ्यासारखं प्रेमाने बोलण्याचंच केलं जानू? कोण आहे जिने मला चिठ्ठी पाठवली? तुला तर माहित असेल ना जानू, सांग ना मला प्लीज. जानू, मला सांग ना, कोण आहे ती व्यक्ती? सांग ना जानू, सांग ना जानू. तुझा मॅड आणि ती सई समोरून जर का मला सांगणार नसतील तर नको सांगू दे. हा जयंत कानेटकर शांत बसणार नाहीये. मी शांत बसणार नाहीये. ते जेवण कोणी बनवलं होतं हे मी शोधून काढणार. आणि त्यासाठी माझ्याकडे एक ट्रिक आहे, एक खास ट्रिक. सई आणि विश्वा कुठे दिसत नाहीत? अहो, बाहेर गेलेत. म्हणजे मीच पाठवलं त्यांना. साखरपुडा तोंडावर आलाय, कामं बरीच बाकी आहेत. त्यांना यादीच दिली आणि म्हटलं यातली निम्मी कामं तरी संपवा. बरं, ते जाऊ द्या. तुमचा प्रवास कसा झाला? छान, उत्तम. कामं झालीत ना सगळी नीट? हो, सगळी कामं झाली. काका, चहा. नकोय मला. अहो, असं काय करताय? मी केलाय तो चहा, घ्या बरं. नको सांगितलं ना एकदा. अहो, काय होतंय? काही नाही झालंय हो, थोडासा पाय मुरगळलाय, बाकी काही नाही. काही नाही. कसं? तनू, जा तेल घेऊन ये जा. हो, आणते. का माझं तेल वगैरे काही नको. गप्प बसा तुम्ही, पाय बघू. अहो काही नाही. अहो तुम्ही माझं ऐका. जरा ऐका तर खरं. तुम्ही आहे ना, नसेवर नस चढली असणार म्हणून त्रास होतोय. एक काम करूया, आपण की नाही डॉक्टरकडे जाऊ.
सांगितलं ना, नका काळजी करू, आम्हाला काही झालेलं नाहीये. काकू लगेच डॉक्टरकडे कशाला? हे तेल आणलंय ना मी, आणि मला चांगला मसाज करता येतो. आपण एकदा प्रयत्न करून बघूयात. म्हणजे जर का ह्याने सूज कमी झाली तर चांगलंच आहे, आणि नाही बरं वाटलं तर मग नेऊयात ना डॉक्टरकडे काकांना. गरज नाही आम्हाला. गरज नाही कशी? उद्या मुलाचा साखरपुडा आहे, हे असं दुखणं घेऊन बसणार आहात का? तनू, तू लाव ग तेल. तुम्ही शांत बसा. तुम्ही माझं ऐकता का? काका, सुरुवातीला थोडा त्रास होईल, नंतर बरं वाटेल तुम्हाला. बरं वाटतंय ना? दुखणं कमी झालं? ठीक आहे आता. सावकाश. ठीक आहे. हाताला गुण आहे हो तुझ्या. काकू, मी हे आत ठेवते. तुम्हाला आठवते तनू काय म्हणाली होती? मुलानं काळजी घेणं आणि मुलीने काळजी घेणं यात फरक असतो. हा. आता बघा ना, हिच्या जागी जर का विश्वा असता तर काय केलं असतं त्याने? म्हणाल असतं, बाबा पाय दुखतोय, चला आपण हॉस्पिटलला जाऊ. पण हिनं तसं नाही केलं. तिनं प्रेमानं तेल आणलं, तुमच्या नसेवर नस चढली होती ती तेल लावून उतरवून दिली. अशा असतात मुली. मला काय वाटतं, आप्पांच्याही मनात हेच असेल. आप्पा सुद्धा लक्ष्मीताईंची वाट पाहत असते. शक्य नाही ते, शक्य नाही. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? पुन्हा त्यांचं नाव या घरात घ्यायचं नाही, कळलं? बापाला मुलीपासून दूर ठेवण्याचं पाप पदरात पाडून घेऊ नका. विश्वाचा साखरपुडा आहे, लक्ष्मीताईंना साखरपुड्याला बोलवूया ना. अजूनही वेळ गेली नाहीये. एकदा पुन्हा विचार करा.